डीपी जळाला आणि गॅस संपलाय 15 दिवसापूर्वीच आणि आम्ही लाईटच्या भरोशावर होतो. डीपी जळाला, झाली आमची गडबड. मग रात्री स्वयंपाक मी चुलीवर केलता. सकाळी ननंदबाई उठल्या, माझे सगळे कामं आवरायचे होते, तोपर्यंत चूल पेटवून चपात्या भाकरी चालू केलं. त्यानंतर मग मी माझं सुद्धा आवरलं, देवपूजा वगैरे सगळं करून घेतली आणि मग लागले भाजीच्या तयारीला. तर मस्त अशी गरगटी भाजी बनवावं म्हणलं. भाकरी ते मस्त झाल्या होत्या, आणखीन ऊन ते आलं नव्हतं. तर हिरवी मिरची न टाकता आज लाल मिरचीची गरगटी भाजी बनवते बरं का. कसली फोडणी कडक पडली बघा, किती छान. आणि चुलीवरली ना इतकी छान चवीला, मला तरी खूप आवडते आणि आमच्यात सगळेजणच खातात. तर बेसन पिठामध्ये हरभऱ्याची भाजी मिक्स करून घ्यायची वाळलेली आणि मग लसूण खोबरं शेंगदाणे हे टाकून छान तिखट मीठ टाकून गरगटून घ्यायचं. गरम गरम आम्ही लगेच जेवायला बसलो. माझे आणखीन कपडे ते धुवायचे बाकी होते, पण म्हणलं चला अगोदर जेवूया. पोरं सुद्धा आमच्यासोबत जेवायला आले. आहो तर काही जेवण करून त्यांच्या कामावर निघून गेले होते. त्यानंतर मस्त आम्ही वट्ट्यावर बसूनच जेवण केलं गरम गरम. आज समर्थाला शाळेत पाठवलं नाही, थोडंसं त्याच्या पायाला दुखतंय, त्या काल शाळेमध्ये तो पडला होता म्हणून. तर आज त्याला सुट्टी घ्यायला सांगितली पप्पाने आणि मस्त असं एन्जॉय करतोय सुट्टी तो. अभ्यास काय येतो ग्रुपला, नंतर मी त्याचा अभ्यास करून घेणार आहे. तर असं आमचं सकाळचं मॉर्निंग रुटीन होतं. त्यानंतर मग आम्ही जांभ्याच्या झाडाखाली आलो. जेवण झाल्यानंतर आता काय करणार, उन्हात तर आहे ना. लाडू मस्त असं त्याचा स्पायडरवाली गाडी घेऊन खेळत होता. दोघांचं भांडण तर चालूच असतं. त्यानंतर मग दोघालाही भूक लागली होती दुपारी, तर मस्त असं दूध दिलं आणि 4 वाजता गरडेल बनवलं. तर गरडेल तुम्हाला आवडतंय का, कमेंटमध्ये नक्की सांगा. गरडेल म्हणजे गावठी भेळ. तर भेटूया पुढच्या